आपण कधी विचार करतो का की जगाचा शेवट तो नेमका कसा असेल? बरं, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण सृष्टीच्या पूर्ततेच्या एका अविश्वसनीय प्रवासाला निघणार आहोत आणि पाहणार आहोत की ती खरी परिपूर्ण शांती म्हणजे नेमकं काय असतं. तर हा प्रवास कसा असेल? बघा, आपण सुरुवात करणार आहोत सृष्टीचं अंतिम ध्येय काय आहे हे समजून घेण्यापासून. मग आपण पाहू की यात क्रॉसची भूमिका किती महत्वाची आहे. त्यानंतर ते 1000 वर्षांचं शांतीचं राज्य कसं असेल आणि मग तो अंतिम न्याय. आणि हे सगळं आपल्याला घेऊन जाईल आपल्या अंतिम टप्प्याकडे, म्हणजे परिपूर्ण विश्रांतीकडे. तर मग तो मूळ प्रश्न, जगाचा शेवट खरोखर कसा दिसतो? कारण आजचं वास्तव पाहिलं तर आपण पाप आणि मृत्यूच्या जगात जगतोय, पण जी मूळ माहिती आहे ती आपल्याला एक पूर्णपणे वेगळं भविष्य दाखवते. चला जरा त्यात डोकावून पाहूया. या सगळ्या प्रवासाच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे पाप आणि मृत्यूची समस्या सोडवणं. याचमुळे तर आपलं जग अपूर्ण नाही का? तर हेच ते अंतिम ध्येय आहे. चला याबद्दल आणखी जाणून घेऊया. ठीक आहे, तर या मोठ्या कथेची सुरुवात ती नेमकी होते कुठून? तर ती होते एका अत्यंत निर्णायक घटनेपासून, ती म्हणजे क्रॉस. हो, हीच आहे ह्या प्रवासातली आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. आणि हे वचन म्हणजे या सगळ्या प्रक्रियेचा पाया आहे. हे आपल्याला काय सांगतं? तर क्रूसाच्या रक्ताद्वारे पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्या सगळ्या गोष्टींचा देवाशी पुन्हा एकदा समेट होतो आणि त्यातूनच ती खरी शांती प्रस्थापित होते. ही एक प्रकारची साखळी आहे, नीट समजून घेऊया. पहिलं, क्रॉसमुळे देवाचं प्रेम आणि न्याय सिद्ध होतो. मग या प्रेरणेतून जीव स्वतःहून आपल्या इच्छेने प्रेम निवडतात, म्हणजे पाप न करण्याचा मार्ग निवडतात. आणि याचा परिणाम काय होतो? तर भविष्यात पाप घडण्याची शक्यताच मुळातून नष्ट होते. बरं, क्रॉसच्या घटनेनंतर काय होतं? तर आपण येतो दुसऱ्या टप्प्यावर, आणि हा टप्पा आहे पृथ्वीवर एक तात्पुरता स्वर्ग स्थापन करण्याचा. यालाच सहस्रक राज्य असं म्हटलं जातं. जरा कल्पना करून बघा, तब्बल 1000 वर्षांसाठी सैतानाला बंदी बनवून ठेवलं जातं. याचा सरळ अर्थ काय होतो? तर त्याचा प्रभाव या जगातून पूर्णपणे नाहीसा होतो. हे बघा, किती सोपं आहे. जेव्हा मोह निर्माण करणारा मूळ स्रोतच काढून टाकला जाईल, तेव्हा पाप आपोआपच थांबेल. आणि पाप थांबलं की त्याचे परिणाम म्हणजे दुःख आणि मृत्यू हे सुद्धा जगातून नाहीसे होतील. आणि प्रकटीकरणातलं हे वचन हे किती सुंदर चित्र उभं करतं बघा. एक असं जग जिथे देव स्वतः प्रत्येकाच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, जिथे मृत्यू नसेल, शोक नसेल, रडणं नसेल, वेदना नसेल, कारण त्या सगळ्या जुन्या गोष्टी संपलेल्या असतील. हीच आहे खरी शांती. पण ही 1000 वर्षांची शांतीची राजवट संपल्यावर काय? त्यानंतर सुरू होते एक अंतिम आणि निर्णायक प्रक्रिया, सगळ्या वाईट गोष्टींना कायमचं संपवून टाकण्याची. आणि तोच आहे अंतिम न्याय. हे वचन ऐकल्यावर ते दृश्य अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहतंय. सगळेजण लहान थोर सिंहासनासमोर उभे आहेत आणि न्यायाची पुस्तकं उघडली जात आहेत. प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्या पुस्तकांमध्ये लिहिलेल्यानुसार होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इथे फक्त पापी व्यक्तींचा शेवट होत नाहीये, तर त्याहूनही मोठी गोष्ट घडतीये. मृत्यू आणि अधोलोक म्हणजे मृतांचं जे क्षेत्र आहे, त्या संकल्पनाच मुळातून नष्ट केल्या जात आहेत. पापाशी जोडलेली प्रत्येक गोष्ट कायमची संपवली जाते. याच्या मागचं लॉजिक खूप सोपं आहे. विचार करा, जगात जर पापच उरलं नाही तर मग मृत्यूची गरज काय? अगदी तसंच, जसं गुन्हेगारच नसतील तर तुरुंगाची काय गरज, बरोबर? तर पाप संपलं, मृत्यू संपला, अंतिम न्याय झाला. या सगळ्याच्या शेवटी आपण पोहोचतो आपल्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर. मग आता पुढे काय? चला पाहूया. या शेवटच्या टप्प्यामध्ये पुत्राची भूमिका एक राजासारखी आहे. त्याचं काम काय? तर प्रत्येक शत्रूचा, प्रत्येक विरोधाचा नाश करणं. आणि सगळ्यात शेवटचा शत्रू कोण आहे? तो आहे मृत्यू. हे वचन आपल्याला त्या महानाट्याच्या अगदी शेवटच्या क्षणाबद्दल सांगतं. जेव्हा सगळं काही संपतं, प्रत्येक शत्रूचा नाश होतो, तेव्हा पुत्र स्वतःला पित्याच्या स्वाधीन करतो, ज्याने हे सगळं त्याच्या अधीन केलं होतं. मग देव सर्वांमध्ये सर्व काही व्हावा याचा नेमका अर्थ काय होतो? तर ही एक अशी अंतिम अवस्था आहे जिथे पुत्र ती आता परिपूर्ण झालेली सृष्टी पित्याला अर्पण करतो आणि मग पिताच त्या प्रत्येक गोष्टीचं संपूर्णत्व बनतो. सगळं काही देवामध्ये एकरूप होतं. तर मग हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जेव्हा हे सगळं काही पूर्ण होईल, तेव्हा जी परिपूर्ण विश्रांती मिळेल, त्यात नेमकं काय असेल, काय शिल्लक राहील?